नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत फ्रान्सच्या स्ट्रासबुर्ग शहरामध्ये। आज शनिवार असल्या कारणाने इथल्या सिटी सेंटरमध्ये भरपूर गर्दी आहे। या सिटी सेंटरच्या रस्त्यावरून माणसंसुद्धा चालू शकतात आणि याच रस्त्यावरून ट्रॅम चालते सुद्धा। माझ्या पाठीमागे बघा, एक ट्रॅम येताना तुम्हाला दिसेल बघा। आज आम्ही पहिल्यांदा बाळासहित फ्रान्समध्ये चाललो आहे। बाळाची ही पहिलीच ट्रिप आहे। आत्ता आम्ही सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघतोय। घराजवळून बसने छोटा प्रवास केल्यानंतर आम्ही बोटीत बसलो आणि त्यानंतर ट्रेनने पुढचा प्रवास सुरू झाला। जर्मनीमधून फ्रान्सला ट्रेनने सहज जाता येतं, पण आम्ही तिथे राहतो तिथून 2 वेळा ट्रेन बदलावी लागते आणि ही आहे जर्मनीची लोकल ट्रेन। बघा, Station. Bitte achten Sie auf den Abstand zwischen Zug und Bahnsteigkante. साधारणतः 4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली फ्रान्समधल्या सुंदर स्ट्रासबुर्ग शहरामध्ये पोहोचलो। नेहा मागून ब्लॉगसाठी सुंदर शॉट घेत होती। आणि मग आम्ही ट्रेन स्टेशन जवळ बुक केलेल्या एअरबीएनबी अपार्टमेंटमध्ये आलो। हे अपार्टमेंट आम्ही 2 दिवसासाठी बुक केलं होतं। छान हॉल, छोटंसं किचन, बेडरूम आणि नीट बाथरूम, सगळंच खूप छान होतं। सगळ्यात खास म्हणजे हे अपार्टमेंट स्ट्रासबुर्ग स्टेशनपासून अगदी जवळ आणि सिटी सेंटरपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होतं। थोडं फ्रेश होऊन आम्ही लगेच सिटी सेंटरकडे निघालो। स्ट्रासबुर्ग हे असं शहर आहे जिथे फ्रान्स आणि जर्मनीचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं। पहिल्यांदा इथे आल्यावर एक वेगळीच वाईब जाणवली। रस्त्यावर धावणाऱ्या ट्रॅम्स, जुन्या शैलीची घरं, छोटे कॅनल्स आणि फिरण्यासाठी अगदी परफेक्ट वेदर। त्यानंतर आम्ही सिटी सेंटरमधल्या छोट्या रस्त्यांवर फिरत पुढे जात होतो। आजूबाजूची सुंदर घरं, कॅफेज आणि वातावरण अनुभवत आम्ही शहरातील सर्वात प्रसिद्ध कॅथेड्रल चर्च पाहायला निघालो। इथली जवळपास सगळीच टुरिस्ट प्लेसेस एकमेकांपासून फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत, त्यामुळे चालत फिरण्याची वेगळीच मजा येते। आणि पाहता पाहता आमच्या समोर ती भव्य कॅथेड्रल उभी राहील। कॅमेऱ्यात तिची पूर्ण उंची कॅप्चर करणं हे खरंच एक चॅलेंज होतं। हे चर्च खूप उंच आणि सुंदर आहे। गोथिक आर्किटेक्चरचा एक खरा मास्टरपीस इथे तुम्हाला पाहायला मिळतो। माझ्या पाठीमागे तुम्ही एक अतिशय सुंदर चर्च पाहत असाल। हे स्ट्रासबुर्गमधलं सगळ्यात सुंदर चर्च आहे। त्याचं नाव आहे कॅथेड्रल चर्च। बघा ना, एवढ्या वर्षापूर्वी इतकं सुंदर आर्किटेक्चर आणि त्यावरचं कोरीव काम त्यांनी कसं केलं असेल, हा विचारच थक्क करून टाकतो। हा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आम्ही युरोपियन पार्लिमेंट पाहण्यासाठी पुढे निघालो। माझ्या पाठीमागे तुम्ही जी बिल्डिंग पाहत आहात ती आहे युरोपियन पार्लिमेंटची आयकॉनिक बिल्डिंग। बघा, तिथे पोहोचल्यानंतर एअरपोर्टसारखी सिक्युरिटी चेक झाली आणि मग आम्हाला संसद भवनात प्रवेश मिळाला आणि व्हिडिओ काढण्याचे परमिशनसुद्धा मिळाले।
माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात हेच आहे ते युरोपियन पार्लिमेंट. इथे सगळ्या 27 देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह इथेच बसतात. या पार्लिमेंटमध्ये एकूण 720 खासदार आहेत जे युरोपमधील 27 देशांचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक देशाला त्यांच्या लोकसंख्येनुसार सीट दिल्या जातात. खूप छान वाटलं इथे. तिथून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ झाली होती, त्यामुळे आम्ही पुन्हा सिटी सेंटरकडे निघालो. इथे बसेस कमी दिसतात पण ट्रॅम्स मात्र सगळीकडे दिसतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकं व्यवस्थित आहे की एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी ट्रॅमने फक्त काही सेकंद लागतात. सिटी सेंटरमध्ये उतरल्यानंतर आम्ही पुन्हा काही सुंदर दुकानं पाहिली आणि मग इल नदीच्या काठाने फिरायला लागलो. या नदीतून पुढे अनेक छोटे कॅनल जातात आणि संध्याकाळच्या वेळी तिथला नजारा खरंच अप्रतिम दिसतोय. लोक शांतपणे नदी किनारी बसून वेळ एन्जॉय करतात. त्यानंतर आम्ही पुन्हा त्या मोठ्या कॅथेड्रल चर्च जवळ आलो. चर्च समोरच एक सुंदर आईस्क्रीमचं शॉप दिसलं. इथे आईस्क्रीमला गुलाबाच्या आकारात सर्व करतात. पहा, खूपच युनिक आणि सुंदर वाटलं म्हणून आम्ही आईस्क्रीमचा आनंद घेतला. आणि त्याच वेळी अचानक कॅथेड्रलचा घंटानाद सुरू झाला. आम्ही पाहिलं की चर्चमधून प्रिस्ट बाहेर येत आहेत आणि त्यामुळे आम्ही लगेच मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो. आमच्या बाळालाही त्यांनी खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि नेहाला विचारलं की तुम्ही कुठून आलात. तो क्षण खरंच खूप स्पेशल होता. अगदी योगायोग म्हटलं तरी चालेल. इतक्या सुंदर ठिकाणी असा शांत आणि पॉझिटिव्ह अनुभव मिळणं हे शब्दात सांगणं फार कठीण आहे. आता आम्ही खूप दमलोय. संध्याकाळचं जेवण करून सरळ अपार्टमेंटला जाऊन आराम करायचं ठरवलंय, कारण उद्या पुन्हा काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायचं आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.